राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई. आम्ही खाली सह्या करण्यासोबत विनंतीपूर्वक करतो की आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री जगन्नाथ नारायण लोखंडे यांच्यावर विश्वास राहत नाही, तरी आपण त्यांची विश्वास ठरवण्यासाठी पुढील कार्यवाही करावी. अविश्वास ठराव नियमावरची पुढील काळजी. सुमारे 8 ते 10 वर्षापासून संस्थेचे अध्यक्ष संस्थेच्या हिताचे कोणतेही ठोस काम करीत नाही व संस्थेच्या हितासाठी वेळ नाही, त्यामुळे संस्थेचे नुकसान होत आहे. वाचकांच्या सभासदांच्या हितासाठी कोणतेही भूमिका पाळले नाही, सभासदांसाठी कोणतेही उपक्रम राबवत नाही. सभासदांनी पुस्तक व इतर वाचनाची सुरी संदर्भात मागणी अथवा विचारणा केल्यास उत्तरपणे दुर्लक्षित करतात. संस्थेचा कारभार पारदर्शकपणे सांभाळत नाही. संस्थेच्या कामकाजासाठी कार्यालयात कधी उपस्थित नसतात. संस्थेच्या कर्मचारी व सभासद यांच्याशी सोबत या वैयक्तिक कारणामुळे आम्हा सभासदांचा संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ लोखंडे यांच्यावर विश्वास राहिला नाही, म्हणून आम्ही या पत्राद्वारे आपल्याकडे त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी योग्य ती कार्य करावी अशी मागणी करत आहोत. संजय रामदास साळुंखे, गीता आता, प्रभू सुभाषचंद्र आता, पुष्पाताई अशोक चिटपट, अनिल आनंदा सोनार, विनायक आनंदा सोनार, अशोक कुमार चिटपट, धर्मराज मेघराज कचेरिया, राजेंद्र लक्ष्मण पाटील, स्वप्नील कांतीलाल धारीवाल, विनय रामदास महाजन, हर्षा प्रशांत सैतवाल, प्रकाश सैतवाल, शांतीलाल पगारिया, नितीन कोटीच्या महाविद्यालयाचे नाव आणि सह्या. दुसरा अर्ज जो आहे आपल्या वाचनाचे संस्थेचे उपाध्यक्ष आणि जुमदार ललमणी यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणण्याबाबत आम्ही खाली सह्या करणार सभासद आपणास विनंतीपूर्वक अर्ज करतो की आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष ललमणी यांच्या विरुद्ध आमचा विश्वास राहिलेला नाही, तरी आपण त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणण्यामध्ये पुढील कारवाई करत अविश्वास ठरावाची आणण्याबाबतची काळजी. मागील अनेक वर्षापासून संस्थेचे उपाध्यक्ष असून देखील वाचनालय व वाचकांच्या हिताच्या दृष्टीने कोणतेही कार्य केलेले नाही, करीत नाही. सभासदांशी राजकीय भावनेने उद्धटपणे व हरगळून वागतात. वाचनालयाच्या सभासदांच्या अडचणी सोडवण्यासंदर्भात व त्यांच्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी संस्था कार्यरत कधी उपलब्ध नसतात. संस्थेच्या आवारात वाचनालयाच्या ठिकाणी राजकीय कार्यकर्त्यांना घेऊन गोंधळ करतात, त्यामुळे वाचकांना नेहमी त्रास होतो. अनेक वेळा विनंती करून सुद्धा त्यांच्या वागण्यात बदल झालेला नाही. या व इतर कारणामुळे आमचा त्यांच्यावर विश्वास झाला नाही. आपण त्यांच्यावर अविश्वास आणून योग्य ती कार्यवाही करत. महेश दीक्षित, अमित धारीवाल, रतनलाल पगारिया, रवींद्र सैतवाल, विशाल धडके, राहुल सूर्यवंशी, किरण सैतवाल, सचिन दीक्षित, सुविकास धनंजय साळुंखे, संजय शांतीलाल पगारिया, प्रभू सुभाषचंद्र नाटा, कविता मेघराज कुशेरिया, ऐश्वर्या धारीवाल, ज्योती रतनलाल पगारिया, भरत सूर्यवंशी, अनिल धारीवाल. याप्रमाणे हे अर्ज जे आलेले आहे आपल्या घटनेनुसार कमीत कमी 15 सभासदांनी जर अर्ज केला, त्याच्या 17-18 सभासदांनी केलेला आहे. 15 सभाही केला तर तशी सभा आपल्याला बोलवावी लागते. असे 15 सभासद आहे. सज्जतेला मला व्यवस्थित बोला. आम्ही बोलून ही सभा आहे. याच्या जगन्नाथ लोखंडे यांच्यावर 18 आणि याच्यावर 17 असे 17-18 आता याच्यानंतर आपण अजेंड्यावर आपल्या याच्यावर सह्या चालूच आहे. त्याच्यानंतर कामकाज सुरू होईल आपला. तर साहेब काय करायचं? विनाकारण बात करू नका.
कुठपर्यंत आले ना कुठपर्यंत आले इथून स्टॉप कर दादा स्टॉप दादा